नात्यानं बोलणार आहे की आमची शेती करण्याची पद्धत कशी चुकली हे मला केव्हा कळालं याच्या ट्रेनिंगमुळे. मग आज मी आणि तुमची पद्धत कशी चुकीची आहे मला आज मी इथल्या 70% लोकांना ओळखतो, त्याचा धुराना धुरा जाणतो की शेती कशी करतात, किती खत टाकतात, किती पाणी देतात, किती राऊंड अप मारतात, मजा सगळं बरं का, मला सोडून नाही. तर शेतीची पद्धत बघा चुकीची काय आहे. पहिली बघा नांगरणी. आज आपण नांगरणी रोटर मारलं शेजाऱ्यानं, लगेच दुसरा शेजारी म्हणतो तू रोटर काय माराला, मी 3 फळी मारतो, लगेच 3 फळी मारतो, लगेच तू काय 3 फळी मारायलास, मी डायरेक्ट पलटीच मारतो, लगेच चौथा शेतकरीचं डोस करतो तू पलटी काय मारायला, मी त्याच्यावर कोणतं पहिली पलटी गुडघ्या इथं जाईल माती तशी पलटी मारतो. अशी स्पर्धा आमच्यामध्ये. ही स्पर्धा चुकीची काय आहे. वरची जमिनीचा वरचा थर जो राहतो अर्धा इंच, सॉरी अर्धा 4 इंच आहे, त्याच्यामध्ये जीवनसत्व राहतात आणि पिकाला लागणारं पोषण तत्व त्याच्यामध्ये असतात. आता तुम्ही एवढा जर खड्डा करून पलटी मारल्या तर त्याच्यामध्ये उत्पादन होईल का हो. चांगली सुपीक माती खाली जाईल आणि वरी काय येईल, वरी त्या जे सुपीक नाही ती माती, मग आपलं उत्पादन काय होईल, कमी होईल. मग आपली ही स्पर्धा चुकीची आहे की नाही. भुसभुशीत मातीत करा, फक्त पिकापुरतीच केली पाहिजे, आपण जास्त भुसभुशीत केली नाही पाहिजे, जेवढं पिकाला लागते तेवढीच केली पाहिजे. हे आमच्या कंपनीचं ध्येय धोरण आहे, हे सांगते. दुसरे आहे बघा खत. आता खताचं म्हणलं, आता जमिनीवर आपल्या साध्या शब्दात सांगतो, खत म्हणला की आज आपल्या पशी प्रत्येकाच्या पशी 10-10, 2-2 म्हशी राहायच्या, ढोरं राहायचे, शेणखत टाकायचं, त्यामुळं काय राहायचा, शेतीचा कार्बन म्हणा उत्पादन क्षमता चांगली राहायची. आज आपल्यापाशी ढोरच नाही. पहिली गोष्ट आपल्यापाशी आज ढोरच नाही, तर नकोच ढोरं, गाडीला किक मारली, 2 गावात गेलं, 1 पिशवी घेतली दुधाची, घरी आणलं खाल्लं, नकोच. असं म्हणजे प्रत्येकाला काय वाटायला, ढोरं नको वाटायला. म्हणून काय झालंय, शेतामध्ये शेणखत भेटणार झाले आणि आपण रासायनिक खताचा भरमसाठ वापर करतो. आता रासायनिक खताचा भरमसाठ वापरतो, वापरण्याची पद्धत चुकीची. पहिला युरिया टाकला, शेतकऱ्यानं पहिलं 2 पोते आणले की लगेच दुसऱ्या शेतकऱ्याचं डोसकं उठते, मी 4 पोते आणून टाकतो, लगेच 4 आणले की त्यानं दुसऱ्याच DAP आणतो. दुकानदाराला सरळ म्हणतात जेवढा भारीचा खत आहे तेवढा दे, पण त्या पिकाला काय लागते, पुरत कमी आहे, पालाश कमी आहे, नत्र कमी आहे, नायट्रोजन कमी आहे का. आता नायट्रोजन तर आपल्याला भेटत नाही, वातावरणात असते ते, पण आपल्याला कोणत्या खताची कमी आहे हे आपण कोणत्याच प्रकारे बघत नाही. आज तुम्ही सांगा, डायरेक्ट खतं टाकतो, कोणतीही राहू द्या, त्याला नत्राची गरज आहे तेव्हा आपण पालाश टाकतो, पालाची गरज आहे तेव्हा आपण स्फुरत टाकतो. म्हणून याच्यामुळं काय होते, उत्पादन क्षमता कमी होते. खतामध्ये काय सतत खत. आमच्या इथं असेही शेतकरी आहेत, आता तुम्हाला ज्याप्रमाणे पतरवाळीमध्ये भात वरण चपाती वाढल्या जाते ना, तसं झाडापुडी नत्र पाला सगळं खतं टाकतात. आता मी नाव घेणार नाही, आहे तर कमीत कमी अर्धा किलो 1 किलो खत एका झाडापेक्षा एवढा खत. बा एवढा खत का टाकलं तर काय म्हणते, ज्याला त्याला झाडाला लागेल तेवढं घेईल, ते राहू दे, अशी आहेत आमचे शेतकरी. मग ही चुकीची पद्धत आहे. आज बघा, आज शेतकऱ्याने काय केलेलं आहे, हा हसलंय त्याला माहित आहे काय म्हणलंय, नाव घेणार नाही आहेत आमचे शेतकरी असे. तर काय दुसरी गोष्ट, आपण जमिनीची आतापर्यंत हे केली का हो, माती परीक्षण केलं नाही. आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहे याची आपल्याला जाणीवच नाही. कोणतेही घटक कमी नाही, आपण सरळ येतो, काय बी टाकतो, मोकळं होतो. पण आज आमची कंपनी मोफत तुम्हाला माती